नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे कधी ना अभंग होणारा असा अभंग जगाच्या जगद्गुरु जगदवंते महाराष्ट्र भूषण देहू रहिवासी थोर साधू तुकोबाराय आणि महाराजांचा सेवेकरता हा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. पण अभंगाचा भावार्थ शब्दार्थ निरूपण होण्यापूर्वी आपलं कर्तव्य काय आहे म्हणाल तर जयांच्या केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया प्रत्येक कार्य धरण्याच्या अगोदर सुरुवातीला भाविकांनो व्यवहारातलं उदाहरण घ्या. आपल्याला घर बांधायचं असेल मंदिर बांधायचं असेल सत्यनारायणची पूजा करायची असेल तर आपण सुरुवातीला काय करतो हो सुपारीचा गणपती अगोदर त्या गजाननाची गणरायाची पूजा आणि नंतर पुढील सेवेला सुरुवात करायची आहे. भगवंता हे धरल्यालीच तुझी सेवा हे धरल्याला हाती कार्य जे आहे हे सफलपणाने निर्विघ्नपणाने पार पडावे म्हणून अगोदर त्या गणपतीची पूजा आहे. तसे माझ्या माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये गोड असं वर्णन करतात. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्मवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. जगाच्या जगद्गुरु तुकाराम महाराज नमन करत आहेत. नमिला गणपती माऊली सारदा आणि आता गृहराया दंडवत. पण या ठिकाणी नमन सांगितलेलं आहे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगालाच नमन का करावे त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण असं आहे आमचे नामदेवराया गोड असं वर्णन करून सांगतात. तुझिया सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे
आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जानोनी शरणालो किंवा मेघाणी वरसावे पर्वते बैसावे वायुवाणी विचारवे सत्य तुझे नामा म्हणे काही न आले साचार आणि प्रभू तू निर्धार पांडुरंगे. गीतेमध्ये असं वर्णन आलेलं आहे. मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या श्रुवे चाले मी हलविल्या प्राण आले जो जगाचे चालता मेघा म्हणून सर्व देवाचा देव सर्व देवाचा देव तो या देवांचा हा देव आणि बळी हा माझा पंढरीराव. मग तो कसा आहे हो? निर्गुण निराकार सगुण साकार आणि भक्ताला त्या भक्त जनाने त्या भगवंताला आकारामध्ये आणलेला आहे. आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा एवढा प्रभू भावे आणि त्याने संपोष्टी राहावे. साठ विलार आहे हृदय संपोष्टी आणि बाहेर धाकोटी मूर्ती उभा. तो कसा आहे हो? दिनाचा नाथ अनाथाचा नाथ ब्रह्मांडाचा मालक त्रिलोक्याचा धनी आहे. आणि तो प्रभू असा आहे ठेवणी करकटेवरी उभा आशे विटेवरी सर्व सुखाचे आगर आणि बाप रुक्मा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर आणि जणी म्हणे सारंगधर. असा तो पंढरीचा विठुराया. आणि त्या भगवंताला पहिला प्रथम आधी नमन करणे हे आपलं कर्तव्य आहे. मग काही मंडळींच्या मनामध्ये शंका येत असेल का हो म्हणे सुमंताई महाराज तुम्ही पांडुरंगाला नमन करता हे योग्य आहे हे बरोबर आहे का? तर ज्याने देह दिला दान आणि त्याचे करावे भजन. पण चरण कुणाचे धरायचे आहेत? नमन भगवंताला आणि चरण कुणाचे धरायचे आहेत? मंत्री संत्री आमदार डीएसपी कॉन्स्टेबल मामलेदार फौजदार मोठमोठे पदाधिकारी आहेत यांचे चरण धरा म्हणतात का? नाही हो. मग कुणाचे चरण धरायचे आहेत? तेची संत ज्यांचा आहे तूच विठ्ठल त्या संतांचे चरण धरायचे आहेत. ज्या संत महात्म्याने तुम्हा महात्म्या जीवांच्या उद्धारा करता पहिलं महत्वाचं काम केलं असेल ते कोणतं हो? अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जड जीवा. या दगडासारख्या जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्म्याने अवतार घेतले. एवढंच रवे मार्ग दावून गेले. आधी मार्ग दाखवला. मग कोणता मार्ग दाखवला असेल? संत महात्म्याने भव सिंधूचे कोडे दहावी वाट चाले पुढे मागे उतरले बहुत आणि पहिलं तीर साधू संत तारू भला पांडुरंग पाय भिजूने दे अंग तुका म्हणे लाग वेगे आणि जाऊ तयाची या मागे. सज्जना हो संत महात्म्याने अवतार घेतला नसता तर आपल्याला हे मंदिर बांधावं पंढरीच्या आळंदीची पायी पायी वारी करावी गळ्यामध्ये माळ घालावी टाळकराच्या लानीत उभा राहून हे टाळ वाजवावा भजन म्हणावं. सज्जना हो कीर्तन भजन हरिपाठ प्रवचन सप्ते यज्ञ भंडारे काही समजलं नसतं. हे मार्गदर्शन केलं कोणी? आमच्या संत महात्म्यानी. आणि म्हणून गोड असं वर्णन करतात महाराज. काय सांगू आता संताचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे याची वागे उतराई काय देऊ त्याची भावे उतराई देऊ त्याची भावे उतराई
जागवतात. मग कुठे जागवतात? आता टाइम वेळ किती झालेली आहे? मग इथं जागायचं आहे. या ठिकाणी जागवतात. कथा कीर्तन भजन प्रवचनासाठी जागा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा, आत्मज्ञानाच्या ठिकाणी जागा. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हा जागायचा ठिकाण आहे. पण आम्ही इथं नाही जागत. आम्ही इथं नाही जागत. मग आम्ही कुठे जागतो? टीव्ही जर असेल ना, हा एखादा कार्यक्रम जर चांगला असेल, तिथं तरण्याच्या पुढे म्हातारी जाऊन बसतात टीव्ही पाहायला. तिथं जागतात. पण इथं जागायचं म्हणलं ना, बराच वेळ झाला तुम्ही महाराजांची वाट पाहिली. काय काय लोक म्हणले, हा आमचे पासलकर भाऊंला, आता तुमचे महाराज येत नाही, आम्ही चाललो झोपायला. आणि काही लोक गेले पण. विठ्ठल 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 सज्जना हो, संत महात्म्यांचे अनंत कुटुंबकार झालाय. केलो उपकार सांगो मी काय, बाप न करे अशी माय, माय बापाचे उपकार नाही. हे उपकार केले कुणी? तर आमच्या संत महात्म्यानी. सज्जना हो, कारण महाराज सांगतात थोर संतांचा महिमा आणि आला बहुतांच्या कामा. संतांचा महिमा आगाध आहे, थोर आहे, आणि तो तुम्हा अज्ञान जड जीवांच्या कामाला आलेला आहे. आणि म्हणून महाराज सांगतात मार्ग दावून गेले आधी, चला मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते येणे पंच चालू जाता, येणे पंच चालू जाता, येण्याची पंच चालू जाता. ते म्हणून चरण कुणाचे धरायचे आहेत? संताचे. त्याचं कारण संत चरणा रज लागता सहज, आणि वासनीचे बीज जळून जाय. आपल्या जवळचे वासना, आशा, मनशा, तृष्णा, विच्छा, वासना, कल्पना, हो भाविकांनो, काम, क्रोध, मद, मच्छर, दम आणि अहंकार, हे दुर्गुण जवळ भरलेले आहेत. हे संताच्या दर्शनाने अवगुण जातात, सद्गुण अंगी येतात, आणि मग संतांची कृपा झाल्याच्या नंतर तो अवगुणी माणूस ह्या भक्ती मार्गाला लागल्या जातो. सज्जना हो, एवढे माझे संत महात्मे कशा आहेत? दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोर आणि साव सारिकाची. कारण देवापाशी भेद आहे, पण संतापाशी भेद आहे का? नाही बर का. देव काय करतो? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भक्ताचं रक्षण करतो आणि दुष्टाचा नाश करतो. पण संत महात्मे तसे नाहीत. त्यांच्याजवळ चोर येऊ द्या, भामटा येऊ द्या, अज्ञान येऊ द्या, ज्ञानी येऊ द्या, संसारिक असू द्या, हा कोणी असू द्या, संत सर्वावरती सारखीच कृपा करतात. मग संतापाशी भेद नाही. तो कसा भेद नाही? 1-2 मिनिटाचा दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. हो, नाहीतर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मिंचित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. असं काय करू नका सज्जन हो, तुम्ही सहकार्य साथ द्यायचे आहे बरं का. हा शेवट गोड करायचा आहे आपल्याला सेवेचा, हे लक्षात घ्या. आणि म्हणून विषयाकडे लक्ष द्या. विषय लक्षपूर्वक ऐका की संतापाशी भेद नाही. तो कसा भेद नाही? दृष्टांताकडे लक्ष द्यायचं आहे. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्याकरता सांगायचा आहे. माझ्या मातापित्यांनो, प्रत्येक खेडे गावाला, शहरला, प्रत्येक गावाला अशी एक कमान असते, म्हणजे प्रवेशद्वार असतं. गावामध्ये जाण्याचं एक प्रवेशद्वार बनवलेलं असतं गावकरी मंडळींनी. पण त्याच प्रवेशद्वाराला रोडवरती एक बोर्ड लावलेला असतो, पाटी. त्या बोर्डावरती अशा अक्षर लिहिलेलं असतं, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि त्याच बोर्डाच्या पाठीमागच्या साईडला असं अक्षर आहे, गावकरी मंडळी आपले आभारी आहेत. पण योगायोगा असा, त्या गावामध्ये आमचे काही साधू संत वारकरी मंडळी लावून मृदुंग श्रुती टाळ घोष
आणि शेवया ब्रह्मरस आवडीने टाळ पकवाज विना घेतलेला आहे. आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये वारकरी गावामध्ये येत आहेत. पण बोर्डावरती अक्षर काय आहे? ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. साधू संत मंडळी गेले. मग आमचा वारकऱ्यांचा मुक्काम कुठं असेल? आम्हाला मोठा स्लॅबचा बंगला वगैरे? हा, आम्हाला वारकऱ्यांना आमचा बंगला, आमचं घर हे पांडुरंग पाटील, मारुती पाटील आमच्यासाठी बर का. सज्जन आहो, आमच्या वारकरी मंडळी गेले, मंदिरामध्ये थांबले, हरिपाठ घेतला, पहाटेचा काकडा झाला आणि मंडळी निरोप घेऊन आमचे साधू संत गावाच्या बाहेर निघाले. बोर्डावरती अक्षर आहे, गावकरी मंडळी आपले आभारी आहेत. साधू संत निघून गेले. योगा योगा असा त्या गावाचा. तिथं आली एक पार्टी. पार्टी म्हणजे कळलं का? मंडळ. तिथं मंडळ आलं. मंडळ, त्या मंडळांच्या गाड्या. मंडळ म्हणजे तमासगीर लोक गावामध्ये येत आहेत. त्या बोर्डावरती अक्षर आहे, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आता हे मंडळाचे लोक गावामध्ये गेले, त्यांचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा सकाळच्या प्रहरी निघाले गावातून. त्याच बोर्डावरती अक्षर आहे, गावकरी मंडळी आपले आभारी आहेत. तेही लोक निघून गेले. कर्म धर्म सोयोग गावाचं भाग्य असं मंडळी. त्या गावावरती आला दरोडा. काय आला? दरोडा आला. हो, चोर लोक गावामध्ये येत आहेत. मग चोर लोक गावामध्ये कशा करता जात असतील? तर फक्त चोरी करण्याकरता गावामध्ये येत आहे चोर मंडळी. त्याच बोर्डावरती अक्षर काय आहे? ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कुणाचं? चोरांचं. लक्षात घ्या. अहो, चोर गेले गावामध्ये, माणसांना हाणलं, मारलं, गाव झोडपलं, सगळं त्यांच्या जवळचं धन द्रव्य लुटलं आणि गाड्या भरल्या निघाले. जात असताना बोर्डावरती अक्षर आहे, गावकरी मंडळी आपले आभारी आहेत. कोणाचे? चोरांचे. सज्जन आहो, सांगायचं तात्पर्य, बोर्डाने भेद केला का? हे चोर लोक आहेत, माझ्या गावातल्या लोकांना हाणणार आहेत, चोरी करणार आहेत. मग आपण इकडचा अक्षर इकडं फिरूया आणि इकडचं इकडं करूया, असा काय बोर्डाने भेद केला? नाही. संत गेले, त्यांचे स्वागत केले, आभार मानले. हो, समाजगीर गेले, त्यांचे स्वागत केले, आभार मानले. आणि चोर गेले, त्यांचेही स्वागत केलं आणि आभारच मानले. जसा त्या बोर्डात भेद नाही, तसा जो सज्जन माणूस आहे, जो संत आहे, त्याच्याजवळ भेद नसतो माझ्या मातापित्यांनो. आणि अशा संताला शरण जा, त्यांचे चरण धरा, असं महाराजांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारखे नाही देते, आपणा पारखे नाही देते. साधू थोरी जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना. या कहाणी हा झाला नमनाचा प्रकार. पण सेवेकरता जो निवडलेला अभंग कधी ना भंग होणारा असा तो अभंग. या जगतामध्ये दिसणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, ह्या सर्वांचा नाश पावणार आहेत. नवे मिळालेला मोलाचा नरदेह हा एका क्षणात भंगणार आहे. याचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले
मग गळा पडेल फासा आणि पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी लावो घाट घाला मुळ बंदी सांडा वाहू घ्या उपाधी आणि लक्ष लावून राहा गोविंदुगा. याचाही भरवसा नाही. कोण दिवस येतो कैसा आणि नाही या देहाचा भरवसा. पण राम तुकाराम नाम शेदो है आत्मा शेख दोनों ने शितु बंधाया. राम का बिगड़ गया तुकाराम का रह गया भंग. प्रभू रामचंद्राने लंकेमध्ये जाण्याकरता एक दगडा मातीचा शेतू बांधला, तो कालांतराने भंगला. पण संत महात्म्याने भाऊ सिंधू सागरावरती नामाचा शेतू बांधलेला आहे, तो कधीच भंगणार नाही. याचा अर्थ आहे अभंग. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचे प्रकार सांगतात. भक्ती करायची आहे. भक्ती करण्याकरता तुम्ही आम्ही जन्माला आलो. मग भक्ती कशी करायची आहे? कशी करायची आहे तर देवाला आवडणारी. मग देवाला कोणती भक्ती आवडती? अभंगाच्या प्रथम चरणातून महाराज गोड असं वर्णन करून सांगत आहेत. हे चिथोर भक्ती आवडते देवा. 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 संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संसाराची संसाराची ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. संकल्पावे थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची. देवाला ही भक्ती आवडते. भक्ती करण्याकरता तुम्ही आम्ही जीव जन्मास आलो. मग देहाने प्रपंच करावा. देहाने प्रपंच करावा आणि मन कुठं असावं? गोविंदाच्या चरणावरती. बरोबर आहे. अवघे चित्र लोके आनंदाची आता आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेले. 9 विधा भक्ती सांगितलेली आहेत. त्या 9 विधा भक्तीपैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ आहे. नाही तर आमची भक्ती पाहणा. आमची भक्ती 9 एकर 13 गुंठाचा टिळा आहे. नागपुरापासून तर केसपुरापर्यंत सगळ्या तोंडावरती मुद्रुक आहेत. आणि टपुऱ्या मण्याची माळ गळ्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहे घरामध्ये. पण घरात वाचत ज्ञानेश्वरी अंधारी भिकारी बोंबा मारी. याला भक्ती म्हणता येईल का? ज्ञानेश्वरी काय सांगत आहे? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. सर्व ज्ञानेश्वरी वाचण्यात काही तथ्य नाही. फक्त त्याच्यातला एका ओवीचा तुम्ही अनुभव घ्या आणि त्या तत्वाने एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरीशी करुणा येईल तुझी. माझ्या माताप्त्यानो महाराजांचं म्हणणं आहे. माऊली ज्ञानोबराय घोड असं वर्णन करतात. नित्येने म्हणामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. मग देवाला आवडणारी भक्ती कोणी केली? कशी करायची आहे? अनेक भक्त जन होऊन गेले. अनेक भक्त होऊन गेले. अहो रावण सुद्धा भक्तच होता. कोणाचा?
या शंभो शंकराचा हा माझ्या मात्याप्त्यानो नवे नवे सांगायचं तात्पर्य म्हणजे जालिंदर दैत्य हाही भक्त होता कोणाचा? या शंभो शंकराचा. तो जालिंदर दैत्याचा नेम कोणता होता माहितीये तुम्हाला? शंभो शंकराच्या महादेवाच्या पूजे करता रोज नित्य नेमाने 108 तो काय आणत होता? कमळाचे फुलं. कमळाचे फुलं आणत होता. पण जर कमळाचं फुल त्याला मिळालं नाही तर त्या जालिंदर दैत्याने काय करायचं? आपलं स्वतःचं शिर काढावं आणि ते पिंडीवरती व्हावं. रावणाची हीच भक्ती होती. देव दानव दैत्य राक्षस लोक देवाची भक्ती करत असतील तर तुम्ही आम्ही माणसाने का करू नये हो? हा पण आहे का सवड? आहे का वेळ? आमच्या पाठीमागे मोठा उद्योग व्याप आहे. या संसारात परिस्थिती अशी झाली आमची या संसाराच्या पायी आणि राम आठवता नाही. का आठवतो राम? मंदिरामध्ये यायला आम्हाला सवड नाही. आले तरी आम्हाला दर्शन घेतोपर्यंत समाधान नाही. सज्जन हो, आमची भक्ती कशी आहे? लट्टम पट्टम भक्ती रिकामी चित्त दाठी. अंगाला आला ताप, देव माझा बाप, गेला अंगाचा ताप तर झालो म्हणे त्या देवाच्या बापाचा मी बाप. टपऱ्या नारळ घेणार, कळशी भरून पाणी घेणार, मंदिरामध्ये जाणार, बद 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 देवाच्या अंगावरती पाणी ओततो, फट्ट दिशा नारळ फोडणार. सज्जना हो, आणि उडून गेलेला तो नारळाचा तुकडा छोटासा नकभरच असतो. तो नकभर तुकडा घेतो, भगवंतासमोर ठेवतो आणि त्या नकभर तुकड्यावरती हातभर यादी त्याच्या पुढे टाकतो. आणि त्या यादीतला मजकूर असा लिहितो भगवंताला. काय सांगा हो भाविकांनो, माझी गंगी गोप्या सखी बाळा कोंबड्या झोंबड्या सगळ्यांना सुखाचं ठेवू. माझ्या मुलाचं लग्न जमलंय, त्याला 20 म्हणता 50,000 हुंडा मिळू दे आणि माझ्या मुलीचं लग्न बिगर हुंड्यात होऊन जाऊ दे. याच्यासाठी तुमच्या गावात आलाय तो. हो, त्याच्यासाठीच येऊन बसलाय. हा सांगा माझ्या मात्याप्त्यानो, अशी जर भक्ती केली तर देव आपल्या स्वप्नात येईल का? नाही येणार हो. भक्ती करा, देवाला आवडणारी भक्ती केली माझ्या ज्ञानोबारायांनी, भक्ती केली माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, भक्ती केली माझ्या नरसिंह मेहता, शेणा नावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावते बाबा, कबीरदास महाराज, अनेक भक्तजन आहेत. नवे नवे बजरंगबली प्रभू रामचंद्राचे नम्र सेवक ज्यांनी दाशव्यक्त भक्ती केली. काय भक्तीच्या वाटा आणि मज दावा सुबटा. तुकोबराय विचारतात कुणाला? बजरंग बलीला, हनुमंतरायाला. हनुमंता, अरे भक्ती कशी करायची ते मला सांग. भक्ती करायची कशी मला सांग. हनुमंतरायांनी भक्ती केली प्रभू रामचंद्राची. नव्हे नव्हे भक्त पुंडलिकाने भक्ती केली. कुणाची भक्ती केली हो भक्त पुंडलिकाने? द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी आणि लाडका तो हरी यशवदेचा. नाही घडविला नाही बैसविला आणि भेटावया आला पुंडलिका. पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारका सोडून या दिंडोऱ्या वनामध्ये येऊन बसला. भक्ती केली पुंडलिकाने आई वडिलांची. भल्या माणसा, ए माणसा, अरे तू माणसाच्या जन्माला आलाच 3 कार्य कर जन्मल्यापासून. तू जन्माला आलाच 3 कार्य करण्यासाठी. पहिला पाया भक्ती, दुसरा पाया भक्ती होत नसेल दानशूर हो. नाही दानशूर होता आलं तर कमीत कमी या रणांगणामध्ये तरी मर. त्याला म्हणायचं माणूस. सज्जन हो, मग माझ्या भक्त पुंडलिकाने भक्ती केली, माई बापाची सेवा केली आणि त्या पांडुरंगाला विठेवरती उभा केला. हो, पण खरे सांगू जाता जणाने येईना कोणाच्या मना. खरं सांगत राहा, माणसाच्या मनाला पटत नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. भक्त पुंडलिकाने आई बापाची रात्रंदिवस सेवा केली आणि त्या भक्तीला भुलला भगवंत. देव पण विसरला आणि तो कुठाला हो भक्त पुंडलिकासाठी
उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तिथं नांदत श्रीहरी हिला दाखवा पंढरी. कारण तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. तर श्रीहरी त्या पंढरीला आला आणि भक्त पुंडलिकाला भेट दिली. सज्जना हो, हे लक्षात घ्या. मग तरुण मंडळी, जेवढे इथं तरुण मुलं असतील ना, तरुण मंडळी, आपल्याला नाही पंढरीला जाता आलं, नाही आळंदीला जाता आलं, नाही देहूला जाता आलं, गया नको, प्रयाग नको, चारी धाम नको, काशी नको, तुमचा देव तुमच्या घरामध्ये आहे. तुमचा देव तुमच्या घरात आहे. तुमचा देव तुम्हाला कुठं शोधायला जाण्याची गरज नाही. का? मग तुमचा देव कोण आहे? आई वडील केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, झाला उपकाराच्या राशी आणि शरण माय बापाशी. तरुण मंडळी, तुम्ही तुमच्या माई बापाची सेवा करा. हो, पण भाऊसाहेब कुठे गेले होते आणि तुम्हाला माहिती नाही का? 10,000 रुपये भरले आणि चारी धाम करून आलो लक्झरी गाडीत. हो, आणि तिथलं तीर्थ आणले आणि परवा गंगा पूजन केलं. काय केलं बाबा चारी धाम करून? हा, आई बाप कुठं? आमच्या मोठ्या बहिणीकडे आहेत. का? तर सुनबाईचं त्यांचं पटत नाही. वा रे वा, चारी धाम करून आला, काय फायदा आहे का? म्हणून एका भजनात कवी असं गोड वर्णन करतात. काय वर्णन करतात? आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माई बाप पाहिजे नाही, जित्यापणी हे मरण आमुचे आम्ही डोळ्यांनी पाहिलं र, पाहिलं र. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय फायदा आहे? काय उपयोग आहे का? सांगा. चारी धाम कर, सर्व तीर्थ तू पालत्या घाल, गंगा सागर 1000 वेळा कर, त्या तीर्थ करण्यात काही तथ्य नाही. हो, जोपर्यंत तुमचे मायबाप तुमच्या घरामध्ये जिवंत आहेत, त्या मायबापाची सेवा करा, कुठं जाऊ नका. पण सांगितलेलं पडतं का? नाही पटत. हो, म्हणून तर एका कवीने एका कवितेमध्ये असं वर्णन केलं आहे. काय वर्णन करतात हो? लक्षपूर्वक ऐका. गीता सांगू कुणाला अर्जुन येते नाही. कोणाला सांगायची गीता? गीता कोणी सांगितली? हा, आहे का लक्षात? वाचलंय का? आहे का माहिती? हा, किती सांगितलं कळतच नाही. माझ्या गोपाल श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला 18 अध्यायाची गीता सांगितली. तो अर्जुन इथं आहे का? इथं आहे का ऐकायला? नाही. आणि जरी असला तरी तो नावाचा बसला असेल, पण तो नाही हो. म्हणून गीता सांगू कोणाला अर्जुन येते नाही, घडतात रोज युद्ध श्रीकृष्ण आज नाही. आहे का तो गोपाळ श्रीकृष्ण भगवंत? कौरव पांडवाचं युद्ध ज्याने थांबवलं तो भगवंत आज आहे का? किती युद्ध चाललेलं या जगामध्ये, रोज पेपरला बातमी येत आहे. वडिला आणि मुलाला जमीन वाटून न दिल्याबद्दल बापाच्या डोक्यामध्ये दगड टाकून निर्गुण खून. पत्नी पत्नीचं युद्ध आहे, बहीण भावंडाचं आहे, भावा भावाचं आहे, आई वडिलांचं आहे. सज्जना हो, पण हे युद्ध थांबवणारा तो प्रभू आज नाही. घडतात रोज युद्ध श्रीकृष्ण आज नाही, पित्यास मारणार किती पुत्र पाहिले मी.
बापाला मारणारी मुलं खूप आहेत हो, आहेत का नाही? पण काशीला तो नेणारा श्रावण येते नाही. आहे का श्रावण बाळ? आई वडिलांची कावड करून काशीला घेऊन जाणारा आहे का? आणि तुमच्यापैकी कोण जर बसलेल्या पैकी जर असेल तर त्यांनी वरती हात करा की उद्या आम्ही आमच्या आई वडिलांची कावड करून त्यांना काशीला घेऊन जातो. आहे का असा कोण मुलगा? घ्या वरती हात. नाही जमणार. बायकोशी वाकड तर खाचुरीचे लाकड करतोयच काय? काय सांगा माझ्या माता पित्यानो, माझा राजा छत्रपती सारखा मुलगा मागा कुळामध्ये तुमच्या जवळ असणारा हा सिंहगड, त्या राजाने लहान वयात असताना, बाल वयात असताना काय केलं हो? मावळे संघटित केले, सजविले बहाले, रक्ताने नहाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास. त्या राजासारखा मुलगा मागा. राजांना जिजाऊ माँसाहेबांनी रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्या राजाने शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. हे लक्षात घ्या. असं माझ्या आयानो लेकरांना शिक्षण द्या. पोरग जर वारकऱ्याच्या मेळ्यामध्ये आलं तर आई म्हणते बाळ्या, आणि तुला काय अक्कल? त्याच्या दोन तोंडामध्ये मारती. तिला वाटतं वारकरी माझ्या पोरला घेऊन जातात आणि वारकरीच करतात. माझ्या आयानो जिजाऊ माँसाहेबांना डोहाळे सात्विक लागले म्हणून राजा पोटी जन्माला आला. धन्य धन्य शिवा बाळ केले धर्माचे पालन, शिवाजी राजाला आणि झेंडा राष्ट्राचा लाविला. असा मुलगा असावा कुळामध्ये. कवी पुढच्या चरणामध्ये गोड असं वर्णन करतात. आबले समारणारे किती वीर पाहिले मी, आबले समारणारे किती वीर पाहिले मी. नाही का? आपण टीव्हीला बातम्या पाहिल्या, ऐकल्या, सर्व काही खरं आहे. आपण वाचणारे मंडळी आहेत, सज्जन हो. पण लक्षात असू द्या, बायांना मारणारा हा पुरुष वीर ठरल्या जात नाही. का वीर होईल तो? नाही. वीर कोण झाला? राजा संभाजी, तानाजी मालुसरे हे वीर झाले. 80 वर्षाच्या म्हातारानं 25 वर्षाच्या पोराचं नरड फोडलं, त्याला म्हणतात वीर. हे लक्षात घ्या. कोणी? शेलार मामानं. याला म्हणतात वीर. वीर कोण होऊन गेलं? आबले समारणारे किती वीर पाहिले मी, सीतेस शोधणारा हनुमंत येते नाही. हनुमंतासारखा भक्ती करणारा मुलगा पोटी मागा, ना तो डझनच्या डझन पोरं काही कामाचे नाहीत. मुर्गी की पुत गणो आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले ग बिल्ली ले ग हो गई बाटा बाट. आशे पोर जलमल्या जलमल्या मेले हरकत नाही. एकच असावा, पण भक्तिवान असावा, भक्ती करणारा असावा. आणि म्हणून माझ्या तुकोबाराय म्हणतात की आम्ही जी भक्ती केली, आम्ही जी भक्ती केली तीच भक्ती तुम्ही करा. तुम्ही आमच्या मार्गाने, आमच्या पावलावरती पाऊल टाकत या, आमच्या पाठीमागे. मग हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. माझ्या मातांनो, पुरुष मंडळीपैकी अनेक भक्त होऊन गेले, पण आपल्या महिला मंडळातून काही थोडे कमी झाले का भक्त? आपल्या महिला मंडळापैकी मुक्ताबाई, आदि शक्ती मुक्ताबाई आणि दासी जनी लागे पाई. माझी मुक्ताई 7 वर्षाची मुलगी, 1400 वर्षाचे चांगदेव मामा. आज त्या ठिकाणी फुल गर्दी यात्रा, सर्व देशातून मंडळी त्या ठिकाणी यात्रेसाठी आलेले आहे. आम्ही तिथं असतो, पण आज आमचा योग ह्या शंभो शंकराची, हे भोळा दैवत, हे दैवत कसं आहे? भोळा आहे. तुका म्हणे महादेवा, हेची माझी भोळी सेवा. आणि भोळ्या भक्ताच्या पाठीमाग उभा आहे बरं का तू. लक्षात घ्या. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. मग हे दैवत इतकं भोळा आहे, काय सांगावं तुम्हाला. गोविंदाचे गुण गायले, पांडुरंगी मन रंगले.
गोविंदाचे गुण गायले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा नेहीन गुडी पंढरपुरा नेहीन गुडी गोविंदाचे 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 गुण गायले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले पांडुरंगी मन रंगले। सर्व वारकरी मंडळी साधू संतांच्या दिंड्या पंढरीला चाललेले आहे आणि माझी इच्छा आहे आषाढी वारीला आपणही पंढरपूरला जाऊया। कारण तुकोबराय काय म्हणतात, आवडे मनाशी जावे पंढरीशी आणि कै एकादशी आषाढी आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगतैशे गुज पांडुरंग। जनाबाई महाराज आपल्या आई वडिलांसोबत पंढरीचा मार्ग धरलेला आहे जनाबाईने आणि निघाली या पंढरपूरला येण्याकरता। पण मुखाने चिंतन भजन कुणाचं आहे, त्या प्रभूचं त्या भगवंताचं। जनाबाई महाराज गोड असा अभंग गात चाललेले आहेत आणि मुखाने काय वर्णन करता होतं या ठिकाणी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी ओ पांडुरंग जानी पांडुरंग मनी ओ पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग मनी हो पांडुरंग जानी पांडुरंग मनी हो जनाबाई महाराज पांडुरंग धानी पांडुरंग म्हणी असा भगवंताचं चिंतन करीत त्या पंढरीमध्ये आल्या। चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्त सर्व काळ। कारण आयशे स्थळ नाही कोटे तुकोबाला विठ्ठल भेटे, ते भू वैकुंठ पंढरी पुण्य पावन भूमी या नगरीमध्ये आलेले आहेत आणि चंद्रभागेचं स्नान केलं जनाबाईने, पुंडलिकाचं दर्शन घेतलं
पण फुल्ल अशी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दीमध्ये जनाबाईचे आई वडील वयोवृद्ध झालेले. जनाबाईचा हात सुटला, जनाबाई चुकली. इकडं तिकडं सैरा वैरा जनाबाई पळत आहे. प्रत्येकाला विचारत आहे, बाबा माझे आई वडील पाहिलेत का? ओ मावशी माझे आई वडील पाहिलेत का? आता कोणी पाहिलेच नाही तर सांगतील काय? पण परिस्थिती अशी, जनाबाई रडत 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 महाद्वारात निघालेली आहे. महाद्वारातून जात असताना त्याच महाद्वारामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. जनाबाई कीर्तनामध्ये जाऊन बसलेली आहे. कीर्तन संपलं, मंडळी निघालय. ही छोटीशी मुलगी त्या ठिकाणी रडत आहे. नामदेवराया गेले. बाळ तू कुणाची कोण? इथं कशी आली? तुझं गाव, तुझं नाव, तुझे आई वडील? माझे आई वडील विठ्ठल. तुझे आई वडील विठ्ठल? मी कधी तुला पाहिलंच नाही या पंढरपुरामध्ये. तू आहे कुणाची ते मला सांग. त्या टायमाला जनाबाई म्हणत आहे, पांडुरंग माझा पिता, रुक्मादेवी माझी माता, चंद्रभागा माझी बहीण आणि पुंडलिक माझा बंधू. काय म्हणती? पांडुरंग माझा पिता, रुक्माई माझी माता, चंद्रभागा मुची बहिणी आणि पुंडलिक माझा बंधू आहे. ओळखलं नामदेवरायांनी. तसंच जनाबाईला उचललं आणि भगवंताकडे नेलं. प्रभूला सांगितलं, भगवंता ह्या मुलीचे आई वडील नाहीत. मी तिला विचारलं तू कुणाची कोण? ती मला म्हणती पांडुरंग माझा पिता, रुक्माई माझी माता. नामा आजपासून हिचा संभाळीचं पालन पोषण तू करायचं आहे. हिची जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवत आहे. ने तुझ्या घरी. नामदेवरायांनी जनाबाईला आपल्या घरी गोपाळपूरला घेऊन गेले. राजाई गोणाई दोघ्या सासू सुना. राजाई गोणाई. राजाई म्हणते बरं झालं आणला म्हणे दुष्काळात 13वा महिना. असू दे ग, लहान आहे, करल काहीतरी तुझ्या हाताखाली काम धंदा, खायला अन्न राहील आपल्या आधारानं. मग हे 7 वर्षाची मुक्ताबाई जनाबाई. आणि जनाबाईला राजाईने काम सांगावं. कोणतं काम? धुणं धुणे, भांडे घासायचे, गवऱ्या वेचून आणायच्या, दळण दळायचं, एवढे काम तिच्या पाठीमागं लावून दिले. जण एवढं काम केल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. जनाबाईनं धुण्याची पाटी डोक्यावरती घ्यावी. चंद्रभागेवरती धुण्या करता जायचं. लहान वय आहे पण प्रभू ए विठ्ठला पांडुरंगा ठेविले अनंत तैसे चिरावे, ठेविले अनंत तैसे चिरावे, ठेविले अनंत तैसे चिरावे आणि चित्त्यासू द्यावे समाधान. धुणं धुत असताना जनाबाईच्या हात गळून जायचे. जनाबाईने रडायचं. स्वतः माझा भगवंत त्या ठिकाणी, देव पण विसरायचा. एक व्रत वय घ्यावं, चंद्रभागेमध्ये जायचं. बाळ हे जना बाई मी धुणं धुते, तू एखादा अभंग म्हण, एखादा भजन म्हण. काय देव आयो कैसा भक्तीशी बोलला, नीच कामे करू लागला. देव भावाचा लंपट सोडून येतो वैकुंठ.
जनाबाईने त्या चंद्रभागेच्या त्रहावरती अभंग म्हणावा. भगवंताने तिच्या करता स्वतः धुन धुवावं. मग जनाबाईने मुखाने त्या पांडुरंगाचंच वर्णन करायचं. आणि काय म्हणावं तिने. सावळा विठ्ठल उभा विटेवरी चंद्रभागे तिरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी हो विठ्ठल. सावळा विठ्ठल उभा विटेवरी चंद्रभागे तिरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी हो विठ्ठल नामाने दुमली पंढरी. संतांचे माहेर घर ये माहेर घर नित्य निर्मला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अमृतवाणी ऐकावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी विठ्ठल नामाने दुमली पंढरी हो विठ्ठल नामाने दुमली पंढरी. चला सज्जना हो, आशा नियमाप्रमाणे जनाबाई भक्ती करत आहे. कुणाची? त्या पांडुरंगाची. पण दैव योग असा आहे, एक दिवशी जनाबाई गौऱ्या वेचण्याकरता निघालेली आहे. तेव्हा पांडुरंग भगवंत म्हणत आहे, जना मला तुझ्या संग येऊ दे ग, मी तुला गौऱ्या विचू लागतो, मी तुला गौऱ्या विचू लागतो. आमचं आयुष्य गेलं ज्ञानेश्वरी वाचण्यात, हरिपाठ म्हणण्यात, भजन म्हणण्यात, कीर्तनात. पण स्वप्नात आला का आपल्या? आला का स्वप्नात? नाही आला का? तुम करते म्हणून हम करते, जरा जरा फेर पडते. हा, तसं काय आपल्या मनातून नव्हतं वा येत कीर्तन ऐकायला यायचं. हो, पण काय करायचं, सकाराम आम्हाला म्हणले चला म्हणून तुकाराम आले. बरं आलेत ते आलेत, बसलेत कीर्तनामध्ये. आहे का लक्ष कीर्तनात? आहे का चित्त इथं? हा, आहे का मन आपलं इथं? हा, ज्याचं मन चित्त हा भगवंताच्या चरणापाशी आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण. त्याचं मनच प्रभू रामचंद्राजवळ होतं, त्याचं नाव लक्ष्मण. आपलं देह हित आणि मन कुठं गेलं? दाराच्या कुलपाकड. सज्जना हो, जरा विचार करा. हेची थोर भक्ती आवडत देवा आणि संकल्पावी माया संसाराची. मग जनाबाई चाललेली आहे गौऱ्या वेचण्याकरता. पांडुरंग म्हणत आहे, ए जना, अगं मला येऊ दे, थांब, मला येऊ दे, थांब. जनाबाईचे देव काम करू लागला, कारण तो देवच असा आहे. कसा आहे हो? जादूगार मुरलीवाला त्याने कैसा पैदा केला,
भक्ता करता तो काही करू शकतो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या भक्तीचा लंपट झाला, भुलला आणि त्यांच्या करता मळ्यावरती बसून पाखरं छाकू लागला. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे भक्तासाठी तो जग जेठी बसून माळ्यावर, भक्तासाठी तो जग जेठी बसून माळ्यावर, पाखर उडवी सारंग धर, पाखर उडवी सारंग धर, पाखर उडवी तो सारंग धर, पाखर उडवी पाखर. भक्तासाठी तो जग जेठी बसून माळ्यावर, भक्तासाठी तो जग जेठी बसून माळ्यावर, पाखर उडवी सारंग धर, पाखर उडवी तो सारंग धर, पाखर उडवी सारंग धर. जनाबाईच्या घरी देव पाण्याच्या भरी घागरी, दळण दळून कांडण कांडून पाटी डोईवरी, हरीच्या पाटी डोईवरी. अरे प्रल्हादाशी तूच तारिले जळत्या अग्नीवर, पाखर उडवी सारंग धर. तो भक्तासाठी उभा आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आली आघाद निवारया. आणि अशा नेमाप्रमाणे मग जनाबाईने गवऱ्या विचून आणाव्या. नवे नवे पहाटे 5ला जनाबाईला दळायला बसावं लागत होतं. सांगितले काम सेवकाप्रमाणे ते ते होतू पण कामानो हे. कारण ती कोण होती? नामाच्या घरची दाशी. कोण होती हो? दाशी होती. इलाज नाही. सत्ताण याती हे तो काकुलती, देव ठेविल तैशे राहावे आणि समयाला साजर व्हावे. दैवयोग प्रसंग असाला, भगवंताला आमंत्रण दिलं नामदेवरायांनी. देवनामाच्या घरी गेले. सुंदर असा राजाईने स्वयंपाक बनवला. दोघांचं जेवण झालं आणि अंतरुणावरती झोपले. कोण? नामदेवराया आणि भगवंत. पण देवाला झोप कुठली हो? देवाला झोप नाही. त्याचं कारण, माझी जना पोटामध्ये अन्न नाही, तिने पाणी प्यायलेलं नाही, तिने काही खाल्लेलं नाही. मी जेवण जेवून तृप्त झालो, पण माझी जना उपाशी आहे. इटू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळ. देव जनाबाईच्या झोपडीकडे गेले. जना, ए जना, अगं मी आलो. तू ज्याचा धावा करत आहेस तोच मी पांडुरंग. जनाबाईने झोपडीचं दार उघडलं. देव आतमध्ये गेलाय. अगं जना, मला खूप भूक लागलेली आहे, तुझ्याकडे काय जेवण शिल्लक आहे का नाही? किती कर्नाटके हो बाबा, सांगा. जनाबाई म्हणते, भगवंता माझ्याकडे बाकी काही शिल्लक नाही, मगाशी उष्ट दिल्याला तेच आहे. भगवंताने आवडीनं खाल्लं. आणि जना, आता तू अभंग गा आणि मी दळण दळतो. जनाबाई अभंग ओवी म्हणत आहे आणि देव जात्यावरती दळण दळत आहेत. पहिली माझी ओवी ग, जनाबाईच्या भक्तीला देव दळू लागे तिला, ये रे बा विठ्ठला. किंवा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई ओव्या गात आहे माझ्या मौल्यांनो. देव दळण दळत आहे. पण पहाटेचा टाइम, काकड आरतीचा वेळ झाला. ताबडतोब भगवंत निघून चालले. पण इतका भांबवला होता तो. आपला नवरत्नाचा हार काढला गळ्यातला, तिच्या झोपडीला अडकवला आणि तिची गोदडी घेऊन तो पळून गेला. आणि एवढ्यात पुजारी लोक आले. पूजा करण्याकरता, काकड आरती करता. पाहतात देवाच्या गळ्यात पितांबर नाही, हार नाही. कुणी चोरला असेल? काही लोक म्हणत आहेत ही गोदडी ही वाकड जनाची आहे. मग चोरी कुणी केली?
जनान केली. चला पंढरपूरच्या मंडळी सर्व बडवे लोक पुजारी लोक जनाबाईच्या झोपडीची झडती घेण्याकरता सर्व तिच्या झोपडीकडे आले. जणे तू देवाची चोरी केली, भक्तीच्या आड तू देवाची चोरी करतेस, भक्तीला का कलंक लावत आहे. जनाबाई म्हणती मी पांडुरंगाची चोरी नाही हो केली, माझ्यावरती असा हा अगाध आळ घेऊ नका. नाही केलीच, नाही चोरी केली. हो मग घेऊ दे तुझ्या झोपडीची झडती आम्हाला. लोक आतमध्ये गेले. पुजारी मंडळी झोपडीची झडती घेत आहे तेव्हा तो नवरत्नाचा हार खुंटीला दिसला. जणे तो म्हणती ना चोरी केली नाही, हार कसा. मग आणा म्हणले ते दंड काढण्या. दंडाला बांधलेला आहे जनाबाईच्या. दंडी लावला काढण्या, दंडी लावला काढण्या, दंडी लावला काढण्या, विठू धाव रे धावण्या. जनाबाईला बांधलं, बडीत चालवलेलं आहे. आता जनाबाईला शिक्षा कोणती द्यायची. सूळ रवा चंद्रभागेत आणि त्या सुळावरती जनाबाईला द्यायची. तेव्हा जनाबाई म्हणती पांडुरंगा न्याय आहे का. मी आतापर्यंत सर्व भक्तजनाचं खोटं म्हणत होते, अनेकांनी तुझ्याबद्दल तक्रार केलेली आहे. सावत्याचं पोट चिरलं म्हणे तू, गोरबाच्या हात तोडलेस तू, कबऱ्याचं पोरग सुळावरती दिलंच, अरे अनेकांचा छळ केलाच, पण मला खरं वाटलं नाही. पण आज माझ्यावरती वेळ आणलेली आहेस रे तू. म्हणून जनाबाई काय म्हणते हो. पुण्यवंत पाताळ लोकिणेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला रे पांडुरंगा. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार धुंद आहे, तुझा दारात न्याय नाही. आणि म्हणून जनाबाई त्या भगवंताचा धावा करते, त्या पांडुरंगाला हाक मारते आणि मुखाने काय म्हणते त्या ठिकाणी. देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैरकार. देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार. देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविशी, दुःखाचे डोंगर दाखविशी, तुझा माझा देवा कारे वैराकार, कारे वैरकार. देवा तुझा माझा कारे वैराकार, कारे वैराकार. काळा हाती, बळे बांधोनिया देश काळा हाती, बळे बांधोनिया देश काळा हाती. ऐसे काय चित्ती आले तुझ्या पांडुरंगा. हे देवा, पण असो अभंगाच्या दुसऱ्याच चरणात काय सांगतात हो. आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय वर्णन करतात. ठेविले अनंते तैशेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान.
जनाबाईला आवडीत चालवलं, चंद्रभागेमध्ये नेलं, सुळापाशी नेलेला आहे. ए जणे, ते पुजारी मंडळी विचारतात, जणे आता तुझी शेवटची इच्छा काय आहे ती सांग आम्हाला, आता तुला सुळावरती आम्ही देणार आहेत. जनाबाई नामदेवरायाकडे गेल्या, नामदेवरायांचं दर्शन घेतलं आणि नामदेवराया म्हणतात, जना, हे जना, तू चोरी केली का देवाची, खरं सांग. जनाबाईला पोटाशी धरलेला आहे नामदेवरायांनी. जनाबाई लहान आहे, खरं सांग तू देवाची चोरी केली का. जनाबाई म्हणती, घेते देवाची शपथ, घेते देवाची शपथ, घेते देवाची शपथ, नाही खोट मी बोलत. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, मी देवाची चोरी केली नाही. जना, तू देवाची चोरी केली नसेल तर या सुळाचं पाणी होईल तुझा स्पर्श झाल्याबरोबर, आणि तू देवाची चोरी केली असेल तर तुला ह्या सुळावरती नक्कीच जावं लागेल. काय हरकत नाही. जनाबाई महाराज त्या पांडुरंगाला हाक मारत आहेत, त्याची विनंती करत आहेत, त्याला बोलवत आहेत. जनाबाई शिव्या देऊ लागली, ए विठ्या, मूळ माईच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्रा चुडाल्याली, विठा तुझं जाऊ दे मड, तुला पाहोनी काळ रड. हा जनाबाईचा अधिकार होता शिव्या देण्याचा. मग माझ्या मातानं तुम्ही म्हणसाल, आम्ही पण देवाची भक्ती करतो, आम्ही पण मंदिरासमोर जातो आणि देवाला शिव्या देतो. आपल्या शिव्या ऐकून घेईल का तो? हा, घेईल का ऐकून? नाही घेणार, कारण भक्तीच तेवढी थोर आहे आपली. हा, विठाला 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 आणि अशा नेमाप्रमाणे सज्जना होत आणि कहाणी. जनाबाई महाराज उभी टाकोणी अंगणी, शिव्या देती दाशी जणी, आणि जनाबाई विनंती करत आहे त्या पांडुरंगाची. आणि काय म्हणते होत्या आणि कहाणी. मंदर धाव घाल विठू आता चालू नको मंदरे, धाव घाली विठू आता चालू नको मंद. बडवे माझ मारतात काय केला अपराध, बडवे माझ मारतात काय केला अपराध, विठोबाचा हार माझा. काय म्हणत आहे जनाबाई. बडवे माझ मारतात काय केला अपराध, विठोबाचा हार माझ्या कंठी कैसाला रे. पांडुरंगा, तुझा हार कसा आला गळ्यामध्ये, हे चोखोबा रायावरती वेळ आली होती. बरोबर आहे. चोखोबा महाराज हो मंदिरातून हाकलून दिला का,
शिव्या देवोनी या म्हणती महारे देव बाटविला विठोबाचा हार माझ्या कंठी कैसा आला. असे भक्त पाहिजे वा आहे का नाही. देवाला आवडणारी भक्ती करणारे. जनाबाई महाराज काय म्हणते, वाहिला उद्वेगन दुःखची केवळ पण का भोगणे ते फळ संचिताचे. काहीतरी माझ्या संतीत आता प्रारब्धाचा खेळ असेल. तो भोग देवाला चुकला नाही. संत म्हणत पंत भगवंत चार लोकाला त्या भोगाने सोडला नाही तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत. आपल्याला तो चुकेल का? कधीच चुकणार नाही. आणि जनाबाई महाराजांना जेव्हा सुळावरती द्यायचं त्या टायमाला जनाबाई पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करत आहे. चेहरा सुकलेला आहे, कंठात प्राण आलेला आहे. आणि जनाबाई काय म्हणते, हो पांडुरंगा ए विठ्ठला धाव. कारण दाशी जनीचा तू माये बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. दाशी जनीचा तू माये बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. घ्यावे जाणोनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. माझ्या माता पित्यांनो, जनाबाईने भक्ती केली देवाला आवडणारी. म्हणून स्वतः भगवंतानी काय केलं, जनाबाईच्या सुळाचं पाणी केलं. केलं का नाही? जनाबाईच्या सुळाचं पाणी केलं, संकटातून मुक्त केलं. याचं कारण तू का म्हणे घालू तयावरी भार. जनाबाईने भार कोणावरती घातला? त्या पांडुरंगावरती भार घातला. सज्जनाव हे लक्षात घ्या. आणि आपलं काय, मेरी डेरिंग देखो मेरा रुबाब देखो हमारा पोजिशन देखो. याच्यातच आयुष्य गेलं. मेरी डेरिंग पोजिशन. अरे क्या भैया तुम्हारा पोजिशन. ओ तो एक ना एक दिन निकल जाएगा फिर आएगा नहीं. राजा रावणाने गर्व केला, लंका जळून खाक झाली, धुळीला धूळ मिळाली. हे लक्षात घ्या. म्हणून देवाला आवडणारी भक्ती करा. महाराज सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. चला ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई